कैलासवासी सौ सुनीता अरुण नरके यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून दरवर्षी आपण एका मान्यवर पाहुण्याला आपल्यामध्ये बोलवत असतो आणि या कार्यक्रमातून आपल्याला प्रेरणा मिळत असते। आजही आजच्या या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध लेखक आणि विनोदी व्याख्याते माननीय डॉक्टर संजय कळमकर सर यांचं आनंदी जीवन या विषयावर मार्गदर्शन लाभणार आहे। मी पुनश्च आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते आणि कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी निमंत्रित करते माननीय डॉक्टर चेतन अरुण नरके सर यांना की आपण आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। अरुण नरके फाउंडेशनचे अध्यक्ष वाणिज्य सल्लागार आदरणीय डॉक्टर चेतन सर। नमस्कार। अरुण नरके फाउंडेशनच्या प्रेरणास्थान असलेल्या संस्थापिका विश्वस्त आणि माझी आई कैलासवासी सौ सुनीता अरुण नरके यांच्या स्मृतिदिनी उपस्थित असलेले फाउंडेशनचे सर्व विश्वस्त, गोकुळ दुग्ध संघाचे संचालक, कर्मचारी, यूथ डेव्हलपमेंट बँकचे कर्मचारी, संचालक, कुंभिका सरी शिक्षण मंडळाचे संचालक, कोल्हापूर परिसरातील शाळा कॉलेज असणारे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, युवा वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था, पत्रकार, तालमीचे पदाधिकारी आणि अरुण नरके कुटुंबावर प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी यांचे मी पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो। आज अरुण नरके फाउंडेशनचे काम आज पश्चिम महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रामध्ये बघितलं जवळपास 30 वर्ष फाउंडेशन सामाजिक कार्याच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्यामध्ये कुठेही कमी पडलेलं नाही आहे। आज अरुण नरके फाउंडेशन 2 मार्च या दिवशी म्हणजे माझ्या आईच्या स्मृतिदिनाच्या दिवशी हा आम्ही सर कार्यक्रम मुद्दामून का घेतो, कारण माझ्या आईच्या असणारं लोकांच्यावरचं प्रेम किंवा तिनं लोकांना लावलेला जीव या माध्यमातून तिच्या असणाऱ्या स्मृती असतील, तिच्या आठवणी असतील, त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना तिचं आठवण करता येते, त्या आठवणींना उजाळा देता येतो। आणि खरोखरच आई हे नेहमी माझं एक पॉवर हाऊस म्हटलं तरी चालतं की त्या माध्यमातून जी शक्ती आम्हाला मिळते, जी प्रेरणा मिळते, त्या माध्यमातून मला जी प्रेरणा मिळते त्या माध्यमातून ती प्रेरणा सर्व फाउंडेशनशी संलग्न असणारे विद्यार्थी जे मग स्पर्धा परीक्षेमध्ये काम करणारे असू देत, अभ्यास करणारे असू देत, कुंभी प्रसारक संघाच्या माध्यमातून जे विद्यार्थी आपल्या ग्रॅज्युएशन डिग्रीमध्ये पुढे निघाले असू देत किंवा ज्या संस्था नरके घराण्याशी निगडीत आहेत त्या संस्थांना एक चांगल्या पॉझिटिव्हिटी, एक चांगलं बळ मिळावं या माध्यमातून हा आम्ही कार्यक्रम नेहमी घेत असतो। आज मला वाटतं फाउंडेशनच्या बाबतीत थोडा विचार करावा असं वाटला तर या मागच्या 30 वर्षाच्या या कालावधीमध्ये जवळपास आपण 8 लाख लाभार्थी आपल्याला या फाउंडेशनच्या माध्यमातून म्हणजे ज्याच्यामध्ये आपण कला असेल, शिक्षण असेल, क्रीडा असेल, पर्यावरण, पर्यटन, महिला सबलीकरण, कौशल्य विकास, सामाजिक कार्य अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना फाउंडेशनच्या माध्यमातून सेवा मिळालेली आहे। आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना महाराष्ट्र शासन असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, त्याबरोबर रॅम्पसारख्या योजना असेल ज्याच्यामध्ये महिलांसाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून आपल्याला कसं त्यांना चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या पायावर उभं करता येईल, मायक्रो फायनान्सिंग असेल, डिटेल प्रोजेक्ट रायटिंग असेल, बँकांमध्ये असणारे जे बँकिंगचे नॉलेज आहे ते वेगवेगळ्या शाळांच्या बरोबर टायअप करून म्हणजे गोखले कॉलेज असेल, न्यू कॉलेज असेल, या माध्यमातून आम्ही मुलांच्यापर्यंत पोहोचून चांगल्या पद्धतीचे शैक्षणिक म्हणजे बँकिंग किंवा आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत असलेली सर्व माहिती त्यांना कशी देता येईल या माध्यमातून आम्ही तिथं पोचत असतो। थोडक्यात फाउंडेशन हे जसं अरुण नरके साहेबांच्या 50शीच्या वेळी जो निधी एकत्र सर झाला होता त्यांचा जो उद्देश होता, माझे वडील इथं समोरच आहेत, त्यांचा जो उद्देश होता की आपल्या ग्रामीण भागातील मुलांना जास्तीत जास्त याचा उपयोग व्हावा, महिला स्वतःच्या पायावर उभं राहावे, मग गोकुळ असेल, KDCC असेल किंवा अरुण नरके फाउंडेशन असेल, त्या माध्यमातून लोकांपर्यंत त्याचा उपयोग व्हावा हा त्यांचा प्रामाणिक हेतू या माध्यमातून त्यांनी केला होता। त्याच्यामध्ये KP साहेब आहेत, त्याच्यानंतर पाटणकर साहेब आहेत, रवींद्र उबेराय साहेब आहेत, अजय काका आहेत, जे माझ्या कुटुंबियातले लोक आहेत आणि या माध्यमातून दिलीप नरके साहेब असतील, या सगळ्यांनी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं हिरिरीनं सपोर्ट केला आणि ज्या उद्देशानं अरुण नरके साहेबांनी या फाउंडेशनची प्रस्थापना केली होती त्या आजही तो विचार
तो वारसा आम्ही चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि 2 मार्चच्या दिवशी सर आपल्यासारखी लोक इथं आपण बोलवून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने कसं आपलं आयुष्य जगता येईल, आपल्या आयुष्यातले उद्देश कसे साकार करता येतील. इथं बरेच पालक आहेत जे विद्यार्थ्यांच्यासाठी दिवस रात्र त्यांना सपोर्ट करतात आणि काही काही विद्यार्थी त्याच्यामध्ये सफल होतात, पण काही काही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा असू दे किंवा व्यवसायामध्ये त्याच्यामध्ये यश मिळत नाही. त्या माध्यमातून देखील आम्ही प्रयत्न करतो आहे की त्यांना प्लॅन बी असावा. जर स्पर्धा परीक्षेतून त्यांना यश मिळालं नाही तर त्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभारता येईल, त्यांना फायनान्सच्या माध्यमातून फंड्स कशी उपलब्ध करून देता येईल आणि स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांना आपल्या कुटुंबियाचं कसं संगोपन करता येईल याचाही प्रामुख्याने आम्ही विचार करत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर अरुण नरके फाउंडेशन किंवा नरके घराणं हे जवळपास 3 पिढ्या समाज कल्याणाच्या माध्यमातून काम करत आहे. कुंभी कासारी सहकारी सरकार असू दे, कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ असू दे किंवा अरुण नरके फाउंडेशन असू दे, याला बऱ्याच लोकांचे आशीर्वाद आहेत, बऱ्याच लोकांचं सपोर्ट आहेत. बरेच लोक याच्यामध्ये आपलं स्वतःचं रक्त, स्वतःचं घाम घालून याच्यामध्ये आज जी संस्था इथं उभी आहे त्या माध्यमातून आहेत. काय काय सरळ आपल्याला आशीर्वाद मिळतात, काय काय इनडिरेक्टली जी इथं लोक नाही आहेत, पण या सगळ्यांच्या आशीर्वादांना आज फाउंडेशन एक चांगल्या पद्धतीनं जे अरुण नरके साहेबांनी स्वप्न बघितलं होतं ते आम्ही इथं साकार करण्याचा दररोज प्रयत्न करत असतो. आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांना यश कसे मिळेल, आयुष्यामध्ये यश मिळणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर आपल्या मातीला, आपल्या पालकांना, आपल्या जवळच्या लोकांनी ज्यांनी आपल्याला आपल्या अवघड परिस्थितीमध्ये असताना मदत केली त्यांना न विसरता आपला संस्कार कसे जपावेत याचं शिकवण देखील या फाउंडेशनच्या माध्यमातून होतं. त्यामुळे खरोखर सर मला वाटतं या माध्यमातून आम्ही जेवढं काम करता येईल समाज कल्याण ते आजपर्यंत करत आलो आहे. पण सर संजय सर आज तुमच्यावर जबाबदारी ही असेल की ज्या पद्धतीनं आम्ही काम केले त्याला तुमच्या अनुभवानं या विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन करता येईल याचं तुम्ही द्यावं ही विनंती करतो. आणि परत एकदा सर्व उपस्थितांचे मी आभार मानतो. फाउंडेशन वेगवेगळ्या पद्धतीनं आज आपण समाजामध्ये काम करत आहेत. कोविडनंतर तुम्हाला माहिती आहे परिस्थिती बरीच खालावलेली होती. आपले जवळपास 2000 विद्यार्थी कोविडनंतर आपण काम सुरू केलं आणि जवळपास 30% विद्यार्थी आज आपल्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी होणं आज काम करत आहे. थोडक्यात फाउंडेशनचं ज्या पद्धतीनं काम सुरू आहे त्या माध्यमातून जवळपास 5500 विद्यार्थी सर शासकीय सेवेत आहेत आणि फाउंडेशन दिवसांदिवस उंच भरारी मारत आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सारथी किंवा जीवनज्योती असेल, अमृतज्योती असेल, बार्टी या संस्थेला आता आपण संलग्न होत आणि त्या माध्यमातून दुसरीकडे कुठेही विद्यार्थ्यांना जायची गरज नाही. त्यांची प्री झाल्यावर ते मेनसाठी इथं अभ्यास करू शकतील अशा माध्यमातून त्यांना आम्ही सोयी पुढे देण्याची व्यवस्था करत आहोत. थोडक्यात सर जेवढं आमच्याकडनं होऊ शकतं आहे तेवढं आम्ही आमच्या लोकांसाठी, शहरातले असू देत, ग्रामीण भागातले असू देत, शेतकऱ्यांची मुलं असू देत, मुली असू देत, त्यांना त्यांच्या पायावर उभं राहणं, त्यांना सधन बनवणं, त्यांना विचारानं मोठं करणं आणि त्याच्यामध्ये जेवढा हातभार लावता येईल तेवढा हातभार आम्ही अरुण नरके फाउंडेशनच्या माध्यमातून करतो आहे. आणि असंच आम्ही काम करत राहू. असेच तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद नरके कुटुंबावर असावे अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद चेतन दादा. कदाचित परमेश्वराला पृथ्वीवर येणं शक्य नाही आणि म्हणून त्यानं आपला एक प्रतिनिधी पाठवलेला आहे, तो म्हणजे आई. असं म्हणतात, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे अविरत कहाणी. आईच्या स्मृती जाग्या ठेवून आपण या प्रकारचं कार्य करता आणि अनेक विद्यार्थ्यांना आईचं बळ देता हे खूप महत्त्वाचं आहे. आजही असाच कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आदरणीय डॉक्टर संजय कळमकर सर यांचा आपण आता सत्कार संपन्न करणार आहोत. मी आदरणीय डॉक्टर चेतन नरके सरांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण संपन्न करावा. माननीय डॉक्टर संजय कळमकर सर यांना आपण सगळ्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून अनुभवलेला आहे. सारांश शून्य, झंडू चिंब, एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट, दुःखाची स्वगते, बे की बे, मी मेलो त्याची गोष्ट, अशा सकस कादंबरी लेखनामुळे डॉक्टर संजय कळमकर यांचे नाव साहित्य क्षेत्रात सन्मानाने घेतले जाते. त्यांच्यासाठी साहित्यकृतीला विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. अनेक मान्यवर सन्मानांनी सरांना सन्मानित करण्यात आले.
त्यांचं आज आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. यानंतर स्पर्धा परीक्षातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आता आपण संपन्न करणार आहोत. मी संस्थेचे माननीय अरुण नरके सर, डॉक्टर संजय कळमकर सर, विश्वस्थ माननीय बाळ पाटणकर सर, माननीय रवींद्र ओबेराय सर, अजय नरके सर आणि माननीय दिलीप नरके सर यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करते. खरं तर प्रत्येक लढाईच्या पाठीशी आपण कायम खंबीरपणे उभं असणारी, हजारो अधिकारी घडवणारी आणि कोल्हापूरच्या मातीत भक्कमपणे उभी असणारी संस्था म्हणजे अरुण नरके फाउंडेशन. दरवर्षी अरुण नरके फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक अधिकारी या ठिकाणी तयार होतात आणि त्या अधिकाऱ्यांना आपण सन्मानित करतो. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण इथे आता सन्मानित करणार आहोत. मी नाव पुकारल्यानंतर कृपया व्यासपीठावर यावं. रसिका अर्जुन शिरगावे, उपशिक्षण अधिकारी, राज्यसेवेच्या माध्यमातून या इथे निवड झालेल्या आहेत. प्रदीप महादेव तुपट, अन्नपूर्णा अरुण तळंगे. सत्कार स्वीकारण्यासाठी बाबा येत आहेत अरुण तळंगे, आपण व्यासपीठावर यावं. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये PO म्हणून यांची निवड झालेली आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये सहभागी होऊया. अन्नपूर्णा अरुण तळंगे. मला असं वाटतं की हा कोल्हापुरात सत्कार होतोय आणि कोल्हापूरचे रसिक टाळ्यांच्या माध्यमातून नेहमीच चांगल्याच्या पाठी उभे राहतात. तर हा सत्कार संपन्न होईपर्यंत आपण टाळ्यांच्या गजरामध्ये सहभागी होऊया. अन्नपूर्णा अरुण तळंगे यांच्या वतीनं त्यांचे बाबा हा सत्कार संपन्न करत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये PO म्हणून त्यांची निवड झालेली आहे. ऋतिक उदकेकर, आकाश सुनील पाटील, इंद्रजित राजेंद्र भोसले, सौ ज्योती देसाई, जिल्हा परिषद शिक्षक सिंधुदुर्ग इथे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. सौ ज्योती देसाई, MPSCच्या माध्यमातून इंग्लिश टीचर म्हणून यांची निवड झालेली आहे. टाळ्यांच्या गजामध्ये आपणही सहभागी होऊया. दीपक सीताराम सरनोबत, सौ अर्चना मिलिंद नाईक, आकाश कुंडलिक चौगुले, अर्चना मिलिंद नाईक, कर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक अशा दोन्ही पदावर यांची निवड झालेली आहे. सौ अर्चना मिलिंद नाईक, आकाश कुंडलिक चौगले, आकाश कुंडलिक चौगले व्यासपीठावर यायचे. कालवा निरीक्षक सिंचन विभाग कोल्हापूर आणि महसूल सहाय्यक अशा दोन्ही पदावर यांची निवड झालेली आहे. अरुण नरके फाउंडेशनच्या वतीनं हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर ज्योती गुरव व्यासपीठावर यायचं. ज्योती गुरव, जिल्हा परिषद शिक्षक, महसूल सहाय्यक आणि कोर्टमध्ये क्लार्क म्हणून यांचे निवड झालेली आहे. ज्योती गुरव यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय.
शिवाजी कोडक, स्नेहा शिवाजी कोडक, कर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक या पदावर यांची निवड झालेली आहे. यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. टाळ्यांच्या गजामध्ये आपणही सहभागी होऊया. स्नेहा शिवाजी रोहित विकास पाटील महसूल सहाय्यक म्हणून यांची निवड झालेली आहे. रोहित विकास पाटील, करुणा जयसिंग कांबळे, यानंतर रोहित शिंदे महसूल सहाय्यक म्हणून यांची निवड झालेली आहे. रोहित शिंदे, आपण व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर तुषार माने, आपण व्यासपीठावर यावं. तुषार माने, मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. तुषार माने महसूल सहाय्यक या पदावर आपली निवड झालेली आहे. या ठिकाणी राजेश आंबेवाडकर सहकार अधिकारी, कर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक या तिन्ही पदावर यांचं सिलेक्शन झालेलं आहे. राजेश आंबेवाडकर, मी आदरणीय अरुण नरके सरांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार व्हावा. राजेश आंबेवाडकर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. वैष्णवी जाधव करते अजय नरके सरांना की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार व्हावा. वैष्णवी जाधव, आपण व्यासपीठावर यावं. महसूल सहाय्यक, जलसंपदा विभाग, मोजणीदार या पदावर यांचं सिलेक्शन झालेलं आहे. वैष्णवी जाधव, खूप आनंदाची गोष्ट आहे या विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांचे पालक सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर येत आहेत. पालकांचंही मनपूर्वक अभिनंदन. वैष्णवी जाधव या ठिकाणी यांचा सत्कार होतोय. शेखर कोळी, उमेद पेंढारी, स्वरांजली कांबळे, शेखर कोळी कालवा निरीक्षक म्हणून यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांचे मित्र या ठिकाणी सत्कार स्वीकारत आहेत. शेखर कोळी, दिलीप नरके सरांच्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर स्वरांजली कांबळे,
दीपाली महेश पाटील, गडिंग्लजमधील ही विद्यार्थिनी दीपाली महेश पाटील सत्कार स्वीकारण्यासाठी आई बाबा येत आहेत व्यासपीठावर. जलसंपदा विभागामध्ये कालवा निरीक्षक म्हणून यांचं सिलेक्शन झालेलं आहे, दीपाली महेश पाटील. सत्कार संपन्न झाल्यानंतर स्टेजच्या उजव्या बाजूने आपण खाली जावं. दीपाली महेश पाटील जलसंपदा विभागामध्ये कालवा निरीक्षक या पदावर आपलं सिलेक्शन झालेलं आहे. समीक्षा माने, अश्विनी घाटगे, अनिकेत चौगले यांचा सत्कार स्वीकारणार आहेत रोहित पाटील. अनिकेत चौगले महसूल सहाय्यक म्हणून यांची निवड झालेली आहे. अनिकेत चौगले. अरुण नरके सरांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार व्हावा. पूजा शंकर पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिका लिपिक म्हणून यांचं सिलेक्शन झालेलं आहे. नगरी परिषद लेखा व लेखा परीक्षक या पदावर त्या कार्यरत आहेत. पूजा शंकर पाटील. करुणा जयसिंग कांबळे व्यासपीठावर यायचं आहे. महसूल सहाय्यक आणि तलाठी या दोन्ही पदावर यांचं सिलेक्शन झालेलं आहे. करुणा जयसिंग कांबळे. आरती भारत शिवलिंगे. आरती भारत शिवलिंगे व्यासपीठावर यायचं आहे. नगर परिषद लेखा परीक्षण या पदासाठी यांचं सिलेक्शन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजामध्ये आपण सहभागी होऊया. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. आरती भारत शिवलिंगे, अनघा अजित होनोले, राजश्री विजय यादव, राजश्री विजय यादव, सत्कार स्वीकारण्यासाठी त्यांचे पती या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हा परिषद शिक्षक रायगड येथे त्यांची नियुक्ती झालेली आहे. या ठिकाणी डॉक्टर संजय कळमकर सर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार संपन्न होतोय. योगेश बाबूराव कांबळे व्यासपीठावर यायचे. जिल्हा न्यायालयामध्ये लिपिक या पदावर यांची नियुक्ती झालेली आहे. योगेश बाबूराव कांबळे. अरुण नरके सरांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण संपन्न करावा. योगेश बाबूराव कांबळे, जिल्हा न्यायालय लिपिक या पदावर यांची नियुक्ती झालेली आहे. यानंतर राहुल दत्तात्रय पाटील,
डॉक्टर संजय कळमकर सरांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार व्हावा. यानंतर पूनम भूषण लाड. पूनम भूषण लाड. पूनम भूषण लाड जिल्हा न्यायालयामध्ये लिपिक या पदावर यांची नियुक्ती झालेली आहे. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की हा सत्कार स्वीकारण्यासाठी पूनमचे सासू सासरे व्यासपीठावर येत आहेत. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ देत, कारण सासरी गेल्यानंतर आपल्या सुनेला मुलीप्रमाणे वागवणं आणि तिला शिक्षित करणं हे खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी संजय कळमकर सर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार संपन्न होतोय. पूनम भूषण लाड, दत्तात्रय मारुती रणदिवे, अक्षय तानाजी करांडे, शिवानी रमेश गुरव जिल्हा न्यायालयामध्ये लिपिक या पदावर यांची नियुक्ती झालेली आहे. शिवानी रमेश गुरव व्यासपीठावर येत आहेत. यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. शिवानी रमेश गुरव जिल्हा न्यायालयामध्ये लिपिक या पदावर यांची नियुक्ती झालेली आहे. डॉक्टर कळमकर सरांच्या हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. वर्षाराणी शामराव पाटील. वर्षाराणी शामराव पाटील, विकास दीपक डोंबळे, राहुल वसंतराव लाड. राहुल वसंतराव लाड जिल्हा न्यायालयामध्ये लिपिक या पदावर यांची नियुक्ती झालेली आहे. राहुल वसंतराव लाड, आपण व्यासपीठावर यावं. इंद्रजित राजेंद्र भोसले. इंद्रजित राजेंद्र भोसले यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी त्यांच्या बहीण प्रियांका शेळके व्यासपीठावर येत आहेत. ITI इन्स्ट्रक्टर फिटर ट्रेड यासाठी यांची निवड झालेली आहे. यानंतर कादिर अहमद खलील मुजावर, सांगली जिल्हा न्यायालय. सचिन दिनकर शिंदे. सचिन दिनकर शिंदे मुंबई पोलीसमध्ये यांची निवड झालेली आहे. सचिन दिनकर शिंदे. तयार राहायचं आहे अजित माने यांनी. सचिन दिनकर शिंदे. मान्यवरांच्या शुभ हस्ते अरुण नरके फाउंडेशनच्या या व्यासपीठावर हे सत्कार संपन्न होत आहे. सचिन दिनकर शिंदे मुंबई पोलीसमध्ये यांची निवड झालेली आहे. अजित माने यानंतर आपण व्यासपीठावर यावं. अजित माने यांनी व्यासपीठावर यावं. तयार राहायचं आहे अमोल पवार यांनी. अजित माने यांची मुंबई पोलीसमध्ये निवड झालेली आहे. अजित माने. अमोल पवार. अमोल पवार मुंबई पोलीसमध्ये यांची निवड झालेली आहे. सुनील मांडवकर. प्राजक्ता धोंडीराम निंगाणे. अमोल पवार व्यासपीठावर सत्कार स्वीकारतायत. प्राजक्ता धोंडीराम मिंगाणे रत्नागिरीमध्ये ग्रामसेवक म्हणून यांची निवड झालेली आहे. रोहित कांबळे.
प्राजक्ता धोंडीराम मिंगाणे, रोहित कांबळे, मयूर मोरे, मयूर मोरे, वर्षा अरुण पाटील, रोहित कांबळे व्यासपीठावर सत्कार स्वीकारत आहेत. आरोग्य सेवक या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. मयूर मोरे, मयूर मोरे आरोग्य सेवक या पदावर यांची निवड झालेली आहे. मयूर मोरे यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करते. मयूर मोरे आरोग्य सेवक या पदावर यांची नियुक्ती झालेली आहे. वर्षा अरुण पाटील आरोग्य सेविका कोल्हापूरमध्ये यांची नियुक्ती झालेली आहे. प्रगती विलास पाटील, अक्षय वावरे, योगेश चव्हाण, दादा सोमाने, प्रियांका हत्तीकर, अश्विनी कदम, दीपांजली पाटील, स्वप्नील चव्हाण, मीनल फुटाणे, वर्षा पाटील आरोग्य सेवक या पदावर यांची नियुक्ती झालेली आहे. वर्षा पाटील, शुभम पवार, स्वप्नील जगताप, बाहुबले दोडमणी, प्रियदर्शनी चिमणे, यशराज पाटील, सायली भोईटे, अमोल पळसामकर, अल्फिजा साबखान, मयुरी तोडकर, स्नेहा निकम, शिवानी शिंदे, सुहास लवटे, सायली भोईटे, संदीप पवार, संतोष कांबळे, जीवन चोपडे, मयुरी कदम, सायली जाधव, दीपाली महेश पाटील, तेजस सावंत, संभाजी चौगले, अक्षय शहाजी जासूद, ज्योतिबा कुंद्रे या सर्वांची निवड झालेली आहे. धन्यवाद. मी यानंतर मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते. हे सत्कार संपन्न झालेले आहेत आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. स्पर्धा परीक्षेमधून यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेले आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना व्यासपीठासमोर आसनस्थ होण्याची मी विनंती करते.